नमस्कार मंडळी, लवकरच गुढीपाडवा जवळ येतोय, म्हणजेच आपलं मराठी नवीन वर्ष सुरू होतंय. त्यामुळे सर्वात आधी तुम्हाला येणाऱ्या मराठी नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आपल्या हिंदू नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे गुढीपाडवा आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये गुढीपाडव्याला विशेष महत्त्व आहे. नववर्षाचे स्वागत म्हणून या दिवशी गुढी उभारली जाते. या दिवशी गुढी उभारण्याचे महत्त्व सर्वश्रेष्ठ आहे, कारण ह्या गुढीला ब्रह्मध्वज असंही म्हणतात. ह्या दिवशी आपण आपल्या घरावर ब्रह्मध्वज म्हणजेच गुढी उभारतो. तर नमस्कार मंडळी, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुढीपाडवा 2026 ह्या वर्षी कधी आहे, गुढी कशी उभारावी, ह्या वर्षी गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे, कोणत्या वेळेमध्ये आपल्याला गुढी उभारायची आहे, गुढीची पूजा कशी करायची आहे, गुढीपाडव्याचे वैशिष्ट्य काय आहे, काय महत्त्व आहे, गुढी कधी उतरावी, गुढीपाडव्याची सुरुवात कशी झाली, अशी गुढीपाडव्याबद्दल संपूर्ण बरीच माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळेल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अनेक जणांना शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो. तर यावर्षी गुरुवार दिनांक 19 मार्च 2026 रोजी गुढीपाडवा हा सण साजरा केला जाणार आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार हा दिवस चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला येतो. तसेच हा दिवस वसंत ऋतूची सुरुवात देखील मानला जातो आणि कापणीचा सण म्हणूनही ओळखला जातो. असं म्हटलं जातं की गुढीपाडव्याच्या दिवशीच ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली आणि कालगणनेची सुरुवात पण ह्या पाडव्यापासूनच झालेली आहे आणि म्हणूनच गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी पहिला सर्वश्रेष्ठ मुहूर्त मानला जातो. तर यावर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी ही 18 मार्चच्या रात्री 9:37 सुरू होते आणि 19 मार्चला रात्री 11:43 समाप्ती होते. त्यामुळे उदय तिथीनुसार गुढीपाडवा हा गुरुवारी 19 मार्चला साजरा केला जाणार आहे. शालिवाहन सत्संगाचा हा पहिला दिवस आहे. वेदांत ज्योतिष ह्या ग्रंथात सांगितलेल्या 3.5 मुहूर्तापैकी हा एक पूर्ण मुहूर्त आहे. त्यामुळे हा संपूर्ण दिवस अतिशय शुभ मानला जातो, कारण 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणून गुढीपाडव्याची ओळख आहे. त्यामुळे ह्या दिवशी तुम्ही कोणतीही वस्तू खरेदी करू शकता, वास्तू खरेदी करू शकता, नवीन व्यवसायाला सुरुवात, नवीन उपक्रमाचा प्रारंभ, सोने खरेदी, घर खरेदी, वाहन खरेदी किंवा कोणत्याही मौल्यवान गोष्टीची खरेदी करू शकता. म्हणजेच ह्या दिवशी तुम्ही मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करू शकता. त्यासाठी ह्या दिवशी कोणताही शुभ मुहूर्त पाहण्याची गरज नाही. हा दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक आहे. त्यामुळे कोणत्याही कामाची आपण ह्या दिवशी सुरुवात केली तरी चालते. आपल्याला त्यामध्ये हमखास यश प्राप्त होते. ह्या दिवशी मांगल्याचे प्रतीक म्हणून गुढी उभारण्याची परंपरा आहे. त्यामुळे सर्व मराठी लोक ह्या दिवशी दाराबाहेर गुढी उभारून गुढीची पूजा करतात, कारण गुढी हे सुख समृद्धीचे प्रतीक मानले जाते. घरासमोर गुढी उभारणे हे आशा, आनंद, वैभव, विजयाचा उत्सव आणि सुख समृद्धीचे प्रतीक आहे. गुढीपाडव्याचा शब्दशः अर्थ गुढी म्हणजे ध्वज आणि पाडव्याला प्रतिपदा तिथी म्हणतात. तर गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावर उठावे, घराची सगळी साफसफाई स्वच्छता करून घ्यावी, स्वच्छ स्नान करून नवीन कपडे परिधान करावे. या दिवशी शक्य झालं तर संपूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडावे. या दिवशी अभंग स्नान केलं जातं. त्यामुळे तुम्ही अंगाला उठणे आणि सुगंधित तेल लावून अभंग स्नान करू शकता. त्यामुळे दारासमोर गुढी उभारावी. आपल्या घराच्या बाहेर उजव्या हाताला उंचावरती आपल्याला गुढी उभा करायची आहे.
दारासमोर गुढीच्या भोवती छान अशी रांगोळी काढावी, रोजची देवपूजा करून घ्यावी. देवांना पण ह्या दिवशी छान फुलांनी सजवावे. या दिवशी गणपती, शिव पार्वती, सूर्यदेव आणि नवग्रहाची पण पूजा केली जाते. गुढीची पण ह्या दिवशी विधिवत अशी पूजा करावी. या दिवशी पंचांगाचे देखील पूजन केले जाते. गुढीची संपूर्ण पूजा झाल्यानंतर गुढीसमोर नारळ वाढवावा. गुढी उभारण्यासाठी शक्यतो बांबूची काठी घ्यावी, कारण बांबू हा वृक्ष वंशवृद्धीचे प्रतीक मानला जातो आणि गुढी उभारण्यामुळे आपल्या वंशाची वृद्धी होते असं म्हणतात. आपल्या कार्याची उन्नती होते आणि भरभराट होण्याचे कार्य घडत असते. म्हणून ह्या वंशवृक्षाला रेशमी वस्त्र नेसवावे. बांबूच्या वरच्या टोकाला कलश उलटा ठेवून फुलाचा हार घालावा. लिंबाची पाने घालावी. पंचोपचार पूजन करावे. ह्या दिवशी पूजेसाठी नैवेद्य पण विशेष सांगितला आहे. साखरेचा गोडीहार गुढीला अर्पण करावा. त्याचबरोबर भिजवलेल्या हरभऱ्याची डाळ, गूळ आणि कडुलिंबाची छोटी पांढरी फुलं हे सर्व मिक्स करून याचा पण नैवेद्य गुढीला दाखवला जातो. किंवा बऱ्याच ठिकाणी चिंचमध्ये भिजवलेले कडुलिंबाचे फुलं असतात, ती घ्यायची, त्यामध्ये गूळ आणि हिंग टाकायचा. याचा पण गुढीला नैवेद्य दाखवून घरातील सर्वांना प्रसाद म्हणून द्यावा आणि गुढी ही दिवसभर ठेवून सायंकाळी गुढी सन्मानाने खाली उतरायची. साधारणतः सूर्यास्ताच्या वेळी आपण गुढी खाली उतरायची आहे. अशा प्रकारे अगदी आनंदाने आपल्याला गुढीचे पूजन करायचं आहे. ह्या गुढीच्या पूजनाने आपल्याला आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत त्या दूर व्हाव्यात आणि आपल्याला सौख्य आणि आनंद प्राप्त व्हावे अशी प्रार्थना करावी. या दिवशी खास करून अनेक लोक पुरणपोळी बनवतात, श्रीखंडपुरीचा बेत करतात. हा सुद्धा नैवेद्य ह्या दिवशी देवाला दाखवला जातो, गुढीला दाखवला जातो. त्याचबरोबर शेवयाचा गोड भातही अनेक ठिकाणी बनवला जातो. तर शेवयाच्या भाताला देखील तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवू शकता. यावर्षी गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे? तर यावर्षी गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त गुरुवारी 19 मार्चला सकाळी 6:54 आपण सर्वजण गुढी उभारू शकतो. म्हणजेच साधारणतः 19 तारखेला सकाळी 7 नंतर तुम्ही गुढी उभारू शकता. पण शक्य होईल तितक्या सकाळी लवकर गुढी उभी करावी. म्हणजे 7 ते 8, 8:30 या दरम्यान आपण गुढी उभारायची आहे. सकाळी 7 नंतरच गुढी उभा करायची आहे, पण जमेल तेवढ्या लवकर उभी करावी. त्याचबरोबर तुम्हाला ह्या दिवशी काही मौल्यवान वस्तू खरेदी करायच्या असेल, अगोदर सांगितलं तसं घर, वाहन, सोने, चांदी किंवा कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करायची असेल तर ह्या दिवशी दिवसभर शुभ मुहूर्त आहे. दिवसभरामध्ये तुम्ही ह्या गोष्टी खरेदी करू शकता आणि चांगली कामेही करू शकता. पण त्यातल्या त्यात तुम्हाला अगदी शुभ मुहूर्त पाहायचा असेल तर 19 मार्चला रोजी दुपारी 2:30 वाजल्यापासून ते 3:30 वाजेपर्यंत अतिशय चांगला शुभ मुहूर्त आहे. तर ह्या शुभ मुहूर्तावर पण तुम्ही खरेदी करू शकता. या गुढीपाडव्याच्या दिवशी वडीलधाऱ्यांकडून वर्षभरासाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद घेतले जातात. या दिवशी मोठ्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी लोक एकमेकाच्या घरी जातात, मिठाई देऊन आनंद व्यक्त करतात. दारी उभारलेली गुढी हे शुभाचे प्रतीक आहे. गुढी उभारल्यामुळे आपल्या आयुष्यात घरात सुख समृद्धी येते आणि ह्या दिवशी सर्व वाईट गोष्टींचा नाश होतो. ह्या दिवशी आपल्या दाराला आंब्याचे पाण्याचे तोरण लावले जाते आणि ह्याच दिवसापासून चैत्र नवरात्र देखील सुरू होते. त्यामुळे हा दिवस अतिशय शुभ आहे. त्यामुळे ह्या दिवशी प्रत्येकाने आपापल्या दारासमोर गुढी उभी करावी. अशा प्रकारे येणाऱ्या नववर्षाचे स्वागत करण्यासाठी हा सण प्रामुख्याने ठिकठिकाणी साजरा केला जातो. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, अनेक जणांना शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.